काय भारी पॅकिंग केली आहे माझ्या मामाने. वा हा मस्त. मिलिंदला पण सांगितलं की मस्त मिलिंद पण मस्त पानाचा पुठ्ठा घेऊन येतो माझ्यासाठी. तर मंडळी आमच्याकडे मस्तपैकी केळीची पानं आलेली आहेत आणि आज आम्ही त्यावर भोजन करणार आहोत. आहा क्या बात आहे मामा, थँक्यू सो मच. हे माझ्या मामाचे काम आहे. आहा गोरे गोरे पान, मला खूप आवडतं गोरं गोरं पानावर जेवण करायला. स्वादिष्ट भोजन फक्त गोऱ्या गोऱ्या हिरव्यागार पानावर करायचं. तर मंडळी ही आहेत ताजी ताजी शेतातली भरताची हिरवीगार वांगी, जी मी आता काल परवा गावी गेले होते तेव्हा मी घेऊन आले. सर्वात आधी आता यांना मी भाजून घेते. कच्चं भरीत तयार पण केलं. आणि इथे दुसऱ्या बाजूला मी मस्तपैकी गोल गोल छान पुऱ्या लाटून घेत आहे. अर्थात मध्ये मध्ये जाऊन व्हिडिओ शूट करणं हे माझंच काम आहे. तर साईड बाय साईड पुऱ्याही लाटायच्या आणि मग त्या तळायच्या. पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि आता त्या मी तळून घेते. आणि एकदा तळून झाल्यानंतर मग छानपैकी मस्त खमंग फोडणी देऊया भरताला. एकदा तळून झाल्यानंतर हे साहित्य ती बाहेर काढणार आहे. त्यानंतर मग बाकीची फोडणी. एकदा का शेंगदाणे आणि खोबरे तळून झाल्यानंतर गरम तेलामध्ये कापलेल्या ज्या मिरच्या असतात त्या तळून घ्यायच्या. मिरची तळून झाल्यानंतर त्या मिरच्यासुद्धा बाहेर काढायच्या आहेत. इथे आता आत्याने मिरच्या काढून घेतल्या आणि गरम तेलामध्ये लसणाचे काप केलेले आहेत ते घातलेले आहेत. त्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये ओवा असतोच, त्यामुळे भरीत करताना जर तेलामध्ये गरम तेलामध्ये ओवा घातला तर भरीत अधिक रुचकर लागतं. ओव्यानंतर बारीक कापलेली कांद्याची पात ती सुद्धा तळून घ्यायची आहे. आता छानपैकी आपली कांद्याची पात फ्राय झालेली आहे आणि जी वांगी भाजून आपण जे कच्चं भरीत ठेचा घालून तयार केलेलं होतं ते कच्चं भरीत या फ्राय केलेल्या सर्व सामग्रीमध्ये टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल ठेचा म्हणजे नेमका कसा कोणता, ते बहुतेकांना माहीतच आहे. तरी पण मी सांगते की ज्या पोपटी हिरव्यागार मिरच्या असतात त्या आम्ही तव्यावर भाजून घेतो. त्यामध्ये
आपल्याला चवीनुसार म्हणजे प्रत्येकाचं खाणं तिखट, कमी तिखट वगैरे वेगळं असतं. त्यामुळे ज्याला जसं तिखट हवे असतील तशा तुम्ही मिरच्या घेऊ शकतात. त्यामध्ये लसणाच्या 4-5 पाकळ्या, कोथिंबीर, मीठ घालून असं हे काही जे साहित्य आहे ते एकत्र त्या बडगीमध्ये ठेचून घ्यायचं. बडगी म्हणजे अर्थात जी काही आमची लाकडी वस्तू असते त्याला आम्ही बडगी म्हणतो. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकतात. तर असं ते बडगीमध्ये ठेचून त्यामध्ये ती भाजलेली वांगीसुद्धा एकत्र करून घ्यायची, ठेचायचं आणि त्यानंतर मग असं तळून घ्यायचं. म्हणजे मस्तपैकी भरीत तयार होतं. आणि शेवटी बनवलेलं हे रुचकर भोजन मस्त हिरव्यागार पानावरती सर्व करायचं आणि त्याचा आस्वाद घेत संपूर्ण कुटुंबासोबत आनंददायी भोजन करायचं. काय मंडळी, कशी वाटली मग हिरव्यागार पानावरची ही मस्तपैकी रुचकर भरीत पुरीची मेजवानी? सोबतीला दही, कांदा, काकडी आणि मुळासुद्धा आहे बरं का. सॉरी काकडी नाही आहे त्यामध्ये. या जेवायला.